चला, आज आपण एका अगदी छोट्याशा पण खूपच विचित्र आणि आधुनिक वळण असलेल्या एआयनी बनवलेल्या कथेबद्दल बोलूया. ही गोष्ट ऐकून नक्कीच थोडा विचार करायला भाग पडेल. एक विचार करा, समजा एखाद्या परीकथेतल्या पात्राचं सोशल मीडिया अकाउंट असेल तर काय होईल? म्हणजे त्यांनाही लाईक्स आणि फॉलोअर्सची चिंता लागून राहिली तर? ही एआय निर्मित कथा बरोबर याच विचित्र प्रश्नावर आधारित आहे, जो आजच्या आपल्या जगाशी खूप मिळता-जुळता आहे. चला तर मग या कथेच्या जगात शिरूया. सुरुवात होते एका शांत, ग्रामीण वातावरणापासून, जिथे एक शेतकरी आहे आणि सोबत आहे त्याची एक खूप खास कोंबडी. तर गोष्ट सुरू होते एका शेतकऱ्यापासून. पण त्याची जी कोंबडी आहे ना, ती काही साधीसुधी नाही. ती चक्क असामान्यपणे मोठी आहे, आपल्या कल्पनेच्याही पलीकडची. आणि हाच या कथेचा पहिला अनोखा भाग आहे, जो आपल्याला थेट एका काल्पनिक लोककथेच्या विश्वात घेऊन जातो. आणि इथेच गोष्ट एकदम वेगळी होते. बघा, साधारणपणे कसं असतं, प्राणी माणसांसाठी काम करतात. पण इथे ही भलामोठी कोंबडी चक्क त्या शेतकऱ्याला आपल्या खांद्यावर बसून शेतात नेते. हेच तर नातं आहे, ही मैत्री, हीच या कथेची खरी गंमत आहे. म्हणजे ती फक्त एक प्राणी नाही, तर एक खरीखुरी सोबती आहे. आता गोष्ट एका अशा वळणावर येते, जिथे काहीतरी जादुई, काहीतरी चमत्कारिक घडणार आहे. शेतामध्येच त्यांची एक मोठी गंमत वाट पाहतीये. आणि हा बघा चमत्कार अगदी सहजपणे घडतो. एका क्षणात कोंबडी एक मोठं सुंदर अंड देते आणि दुसऱ्याच क्षणी त्यातून एक गोंडस पिल्लू बाहेरही येतं. सगळं किती छान आणि आनंदी वाटतंय नाही का? वाटतंय की कथेचा शेवट एकदम गोड होणार. पण थांबा, अचानक कथेचा सगळा मूडच बदलून जातो. जिथे आनंद आणि उत्सव असायला हवा, तिथे एक अनपेक्षित रहस्य उभं राहतं, एक गोंधळ निर्माण होतो. एवढा मोठा चमत्कार घडलाय, एक नवीन जीव जन्माला आलाय, आणि अशा वेळी ती कोंबडी रडायला लागते. पण का? तिच्या डोळ्यात हे आनंदाश्रू तर नक्कीच नाहीत. मग हे दुःख कसलं आहे? आणि हाच प्रश्न या कथेचा केंद्रबिंदू आहे. सगळं काही इतकं छान घडत असताना या अचानक आलेल्या दुःखाचं नेमकं कारण काय असू शकतं? याचा संबंध त्या चमत्काराशी आहे की यामागे काहीतरी भलतंच दडलंय? आणि आता येतो कथेचा तो भाग, जो आपल्याला या कोंबडीच्या अश्रूंमागचं खरं कारण सांगतो. आणि हे कारण आपल्याला थेट आजच्या जगात, आपल्या डिजिटल विश्वात घेऊन येतं. तर ही कोंबडी रडत होती कारण तिच्या या चमत्काराच्या व्हिडिओला ऑनलाईन जगात म्हणावा तसा प्रतिसादच मिळाला नाही. म्हणजे तिला लाईक्स मिळाले नाहीत, सबस्क्रिप्शन्स आले नाहीत. हो, बरोबर ओळखलंत. ही एक परीकथा आहे, जी सोशल मीडियाच्या चिंतेबद्दल बोलते. ही गोष्ट किती हुशारीने दोन वेगळ्या जगांना एकत्र आणते पहा. एका बाजूला आहे लोककथांचं विश्व, जिथे जादुई प्राणी आहेत, चमत्कारिक जन्म आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे आजचं सोशल मीडियाचं जग, जिथे एंगेजमेंट आणि व्ह्यूजची चिंता आहे. तर मग या एवढ्याशा आणि गमतीशीर गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? अशा एआय निर्मित कथांचं खरं महत्त्व काय आहे? खरं तर ही कथा एआयच्या सर्जनशीलतेचं एक उत्तम उदाहरण आहे. ते फक्त जुन्या कथांना नवीन रूप देत नाहीये, तर आपल्या डिजिटल जीवनात कंटेंट क्रिएटर म्हणून जो दबाव येतो त्यावरही अगदी मार्मिकपणे भाष्य करतंय. आणि ही अशी विचित्र कथा मुळातच ऑनलाईन गर्दीत लक्ष वेधून घेण्यासाठीच तयार केली आहे. आणि मग शेवटी एकच प्रश्न उरतो, नाही का? विचार करा, जर भविष्यात एआयने बनवलेल्या कथा स्वतःच्या अस्तित्वाबद्दल, आपल्या प्रेक्षकांबद्दल विचार करायला लागल्या तर मग गोष्ट सांगण्याची आणि ऐकण्याची पद्धत पूर्णपणे कशी बदलेल? हा एक विचार आहे जो आपल्याला नक्कीच भविष्याचा वेध घ्यायला लावतो.